हॅलो एव्हरीवन. आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 11 ही थोडक्यात समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घेणार आहोत. मग नेमकं आपल्याला काय बघायचं आहे तर सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण आणि त्यांचे वैशिष्ट्य. आता वर्गीकरण म्हणजे काय आपल्या सर्वांनाच माहिती आहे की त्या जीवांना ओळखता यावं, ते लक्षात राहावे म्हणून वर्गीकरण पद्धती पुढे आलेली आहे. मग असंच या सूक्ष्मजीवांची सुद्धा विभागणी करण्यात आली, त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. तेच वर्गीकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण जसं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, जो काही चार्ट दिलेला आहे. मग आदिकेंद्रकी आणि दृश्यक केंद्रकी असे दोन गट झालेले आहेत. मग आता आदिकेंद्रकी म्हणजे काय तर आपण या आधीच बघितलं की आदिकेंद्रकीमध्ये ज्या काही पेशी असतात त्या अविकसित असतात. त्याचबरोबर केंद्रकाचा अभाव असतो किंवा केंद्रक अविकसित असतं. मग आदिकेंद्रकीमध्ये कोणत्या सूक्ष्मजीवाचा समावेश आहे तर जीवाणूंचा समावेश होतो. त्यानंतर दृश्यक केंद्रकी याविषयी आधी आपण थोडक्यात माहिती घेऊ की यामध्ये पेशी ज्या असतात त्या पूर्ण विकसित असतात. त्याचबरोबर केंद्रक पूर्ण विकसित झालेले असते. मग यामध्ये कोणाचा समावेश असतो तर आदिजीवी, कवके किंवा शैवाले यांचा समावेश होतो. मग आता या सूक्ष्मजीवांविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मग पहिला जो काही जीवाणू आहे, सूक्ष्मजीव आहे, तो म्हणजे बॅक्टेरिया, त्याला जीवाणू म्हणतात. मग त्याचा आकार बघा, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर असतो. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशी केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. जसं आत्ताच आपण पाहिलं की आदिकेंद्रकीमध्ये केंद्रक किंवा पटल यांचा समावेश नसतो किंवा अविकसित असतात. मग यांचं जे प्रजनन आहे बहुधा द्विखंडी भवनाने होत असतं. मग या ठिकाणी काही जीवाणूंच्या रचना दिलेल्या आहेत. जसं की पहिला जो काय आहे ती रचना गोलाणू जीवाणूची आहे. त्यानंतर दंड गोलाणू जीवाणूची रचना या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर दंडाणू या जीवाणूची रचना बघायला मिळते किंवा अजून स्वल्प विरामाकृती जसं इथे दिसत आहे आणि त्यानंतर सर्पिलाकार. मग अशा प्रकारची या जीवाणूंची रचना असते. आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. आकार मात्र 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटरपर्यंतचा असतो आणि पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. त्यानंतर दुसरा जो काही या ठिकाणी सूक्ष्मजीव आहे तो म्हणजे आदिजीवी प्रोटोझोआ. आकार सुमारे 200 मायक्रोमीटर आणि मातीमध्ये आढळतो. गोडे पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगाला कारणीभूत ठरत असतात. म्हणजे काय आदिजीवी आहे. मग त्याच्यामध्ये पॅरामेशियम, एंटामिबा किंवा प्लाझ्मोडियम हे मातीमध्ये, गोड्या पाण्यात किंवा समुद्रामध्ये आढळतात आणि त्याचबरोबर सजीवांच्या शरीरात राहून रोगाला कारणीभूत ठरणारे हे आदिजीव सूक्ष्मजीव आहेत. यांचा आकार 200 मायक्रोमीटरचा असतो, हे लक्षात ठेवायचं. यांच्यामध्ये प्रजनन द्विखंडन पद्धतीने होत असते. त्यानंतर पुढचा जो काही सूक्ष्मजीव आहे तो म्हणजे या ठिकाणी कवके, त्यालाच फंगी म्हणतात. आकार बघा, सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटरपर्यंत. मग कवक किंवा फंगी आपल्याला कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यांमध्ये आढळतात. प्रजनन मात्र लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा होत असतं. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. नंतर पुढे आहे शैवाले. मग आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर, पाण्यात वाढत असतात. दृश्यक केंद्रकी एक पेशीय स्वयंपोषी सजीव पेशीतील हरितलवकांच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. म्हणजे क्लोरेला हा सुद्धा त्यातलाच एक भाग आहे जो प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया करत असतो. आणि यामध्ये शैवाले हे दृश्यक केंद्रकी आहेत. म्हणजे यांच्यामध्ये विकसित पेशी असते, केंद्रकाचा समावेश असतो, हरितलवकांचाही समावेश यांच्यामध्ये असतो आणि क्लोरेला हा त्यातलाच एक घटक आहे
तुम्हाला लक्षात ठेवायचं की जो प्रकाश संश्लेषणाची क्रिया पूर्ण करत असतो. आकारही तुम्ही लक्षात ठेवा शैवाल्यांचा 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. त्यानंतर पुढचा जो काही सूक्ष्मजीव आहे तो म्हणजे विषाणू, त्यालाच व्हायरस म्हणतात. जसं कोरोनाचा आहे विषाणू तसंच इतरही असतात, ते आपण नंतर पाहणारच आहोत. की जसं की मलेरियाचा पण विषाणू असतो, पोलिओचा विषाणू असतो, HIV चा विषाणू असतो. मग यांचा आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटरपर्यंतचा असतो. मग विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होत असतात. मग फक्त प्राण्यांना होईल का, तर मानवाला सुद्धा विषाणूंमुळे वेगवेगळे आजार होतात. जसं आपण आत्ताच बघितलं कोरोनाचं उदाहरण. मग कोरोना सुद्धा हा एक काय विषाणू आहे, व्हायरस आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग टोमॅटो विल्ट हा सुद्धा एक विषाणू आहे, हे पण आपण लक्षात ठेवणार. आकार जो आहे मात्र तो त्यांचा 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटरपर्यंतचा असतो, अतिशय सूक्ष्म असतात. आता या ठिकाणी आपण सूक्ष्मजीवांचं जे काही वर्गीकरण आहे ते बघितलं. मग त्यामध्ये अधिकेंद्रकी आणि दृश्यक केंद्रकीमध्ये कोणकोणत्या सूक्ष्मजीवांचा समावेश होतो तेही आपण बघितलं. त्यांची वैशिष्ट्ये बघितली, त्यांचा आकार याविषयी थोडक्यात माहिती घेतली. आता यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवायला सुरुवात करूया. मग प्रश्न क्रमांक 1 बघा, सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांची नावे लिहा. मग आत्ताच आपण बघितलं की सूक्ष्मजीव जे असतात त्यामुळे वेगवेगळे रोग होत असतात, कारण अतिशय लहान आकाराने असतात, 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटरपर्यंत. मग मलेरिया हा विकार सूक्ष्मजीवांमुळे होतो, पोलिओ, त्यानंतर कोरोना, HIV या प्रकारचे रोग या सूक्ष्मजीवांमुळे होत असतात. मग हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2 बघा, चुकी बरोबर ते लिहायचं आहे आपल्याला. मग प्लाझ्मोडियममुळे अमांश होतो, तर हे चूक आहे. तर जो काही अमांश हा जो काही रोग आहे तो एंटामिबा हिस्टोलिटिका या जीवांमुळे किंवा या सूक्ष्मजीवांमुळे हा आजार होत असतो, अमांश नावाचा. प्लाझ्मोडियममुळे होत नाही. तर याचं उत्तर जे आहे योग्य ते म्हणजे चूक. त्यानंतर बी बघा, टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे, तर हे पण चुकीचं आहे. हा विषाणूजन्य रोग आहे. टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य नसून तर हा विषाणूजन्य रोग आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, या ठिकाणी स्तंभ अ दिलेला आहे आणि आपल्याला ब स्तंभातून योग्य जोडी निवडायची आहे. आता आकार दिलेले आहेत. मग विषाणूचा जो काही आकार आहे तो 10 नॅनोमीटर ते किती असणार आहे, 100 नॅनोमीटर हा त्याचा आकार असणार आहे. त्यानंतर म्हणजेच त्याचा योग्य पर्याय कोणता आहे, 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. क हा योग्य पर्याय आहे पहिल्याचा. दुसरं बघा, शैवाल दिलेलं आहे. मग शैवालाचं योग्य उत्तर आहे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. UM म्हणजे काय, मायक्रोमीटर, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. मग 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर शैवालाचा आकार असतो, म्हणजे ब स्तंभातील अ हे त्याचं दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे. नंतर जीवाणू जो आहे त्याचा जो काही आकार आहे तो म्हणजे 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर हे त्याचं योग्य उत्तर आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण स्तंभ अ आणि स्तंभ ब मधून योग्य तो पर्याय निवडून प्रश्न क्रमांक 3 सोडवलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, आकारानुसार पुढील सजीवांची चढत्या क्रमाने नावे लिहा. मग आता आकारानुसार जायचं आहे, म्हणजेच नॅनोमीटरनुसार आपल्याला किंवा मायक्रोमीटरनुसार आपल्याला जायचं आहे. मग सर्वात पहिले चढत्या क्रमाने लिहायचं आहे. मग सर्वात पहिले विषाणू येईल, त्यानंतर तुम्हाला जीवाणू घ्यायचा आहे, नंतर कवक घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी शैवाल घ्यायचा आहे. मग विषाणू, जीवाणू, कवक आणि शैवाल ही त्याची चढत्या क्रमाने नावं तुम्हाला लिहायची. प्रश्न क्रमांक 5 बघा, खालील आकृतीमधील सजीवांचे वर्गीकरण लिहा. मग आता हा जो काही जीव आहे हा शैवाल गटातील जीव आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग यामध्ये बघा सृष्टी कवक आहे, त्यानंतर दृश्यक केंद्रकी जीव असून बहुपेशीय आहे. हा दृश्यक केंद्रकी जीव असून बहुपेशीय जीव आहे. यामध्ये पूर्णपणे विकसित पेशी असतात, त्याचबरोबर यामध्ये केंद्रकही पूर्णपणे विकसित झालेला असतो आणि कवक या वर्गामध्ये हा जीव येणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर हेच त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे काय लिहिणार, सृष्टी कवक,
त्यानंतर दृश्यक केंद्रकी जीव असून बहुपेशीय आहे आणि कवक वर्गीयमध्ये याचा समावेश होत असतो. हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आणि शेवटचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी प्रकाश संश्लेषण करणारा सूक्ष्मजीव कोणता आहे? मग क्लोरेल्ला किंवा सॅकरोमायसिस, टोमॅटो विल्ट विषाणू. तर या तिघांपैकी क्लोरेल्ला हा जो काही जीव आहे, सूक्ष्मजीव, हा प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण करत असतो, कारण की हा दृश्यक केंद्रकी आहे. याच्यामध्ये केंद्रक विकसित आहे, त्यानंतर विकसित पेशी असतात आणि त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रिया, हरितलवके यांचा समावेश होऊन प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया तो पूर्ण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जो काही सराव संच 11 आहे त्याची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घेतलेली आहे. मग अशाच प्रकारचे सोडवलेले सराव संच पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.